आझाद मैदानात बरीच आंदोलनं होत असतात। प्रत्येक जण न्याय मागण्यासाठी आझाद मैदानात येत असतात। त्याच अनुषंगाने शिक्षकांनी देखील आज आझाद मैदानाकडे मोर्चा वळवलेला आहे आणि आज आझाद मैदानामध्ये बरेच शिक्षक इथे जमलेले आहेत। नेमक्या त्यांच्या मागण्या काय आहेत हे आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। शिक्षक मोठ्या संख्येने आझाद मैदानात जमलेले आहेत। नेमक्या आजच्या मागण्या काय आहेत? आमची मागणी गेल्या 1 वर्षापासून एकच आहे। शासनाने 14 ऑक्टोबर 2024 ला वाढीव टप्प्याचा आदेश काढला, परंतु निधीची तरतूद केली नाही। गेले 2-3 अधिवेशन झालं, शासन फक्त आश्वासन देत आहे, थापा मारत आहे, परंतु निधीची तरतूद अधिवेशनात करत नाही। त्यामुळे राज्यातील शिक्षक एकवटला आहे। गेल्या 5 जून पासून आझाद मैदानात धरणे आंदोलन चालू होतं। 8 आणि 9 जुलै 2 दिवस राज्यातल्या सगळ्या शाळा बंद केल्या। त्याचं कारण एक पावसाळी अधिवेशनामध्ये शासनाने निधीची तरतूद केली नाही। जर तुम्ही निधीची तरतूद करत नसाल, शिक्षकांना उपाशी ठेवत असाल आणि एकीकडे लाडक्या बहिणीला 1000 कोटी रुपये देत असाल तर शिक्षकांचा दोष काय? यासाठी हा जनसागर या ठिकाणी उसळलेला आहे। जवळपास आजच्या दिवशी किती शिक्षक या ठिकाणी आझाद मैदान या ठिकाणी उपस्थित आहेत मोर्चासाठी, आंदोलनासाठी? जवळजवळ 20 ते 25 हजार लोक या ठिकाणी उपस्थित आहेत। आज जेवढे मैदानात दिसतात तेवढेच बाहेर लोक, गर्दी बाहेर आहे, बसायला जागा नाही। याचा विचार शासनाने केला पाहिजे, अन्यथा हा जनसागर प्रक्षोभ होऊन काही होऊ शकतो। इतक्या संख्येने आलेला आहात, काय वाटते? आशा वाटते न्याय मिळेल याची? आम्ही नेहमी न्याय मिळेल याच आशेनं या शासनाकडे बघतोय, कारण देणारं मायबाप हे शासन आहे आणि माझ्या माहितीनुसार हे शासन सगळ्यांचंच आहे, गोरगरिबांचं आहे, शिक्षकांचं आहे, सगळ्यांचं आहे। आणि निश्चित देवेंद्र फडणवीस साहेब, अजितदादा, एकनाथ शिंदे साहेब आमच्या या मागण्याचा आपल्या माध्यमातून निश्चित विचार करतील। पण एकंदरीत पाहिलं तर राज्यात ट्रिपल इंजिनचं सरकार आहे, तरी देखील शिक्षकांना मोठ्या प्रमाणावर आझाद मैदान इथे येऊन आंदोलन करावं लागतं। ही वेळ शिक्षकांवर आली आहे, काय वाटतंय? गेली 20 ते 25 वर्षाला शिक्षक विनावेतन काम करतोय। राज्यामध्ये पिढी घडवणारा शिक्षक आहे। आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये शिक्षकाला गुरु ब्रह्मा, गुरु विष्णू, गुरु महेश्वरा म्हणजे ब्रह्म, विष्णू आणि महेश या तिन्हींचं महत्व दिलेलं आहे। परंतु तरी देखील शासनाने या शाळांमध्ये आमदारांनी विनामानित अशा प्रकारचे भेदभाव शिक्षकांमध्ये केला आहे आणि गेली 15 ते 20 वर्षापासून हे माझे शिक्षक सगळे आज उपाशीपोटी काम करतायत। त्यामुळे आमची शासनाला एवढीच तळमळ आहे की शासनाने आमच्या न्याय मागण्यांचा विचार करावा, कारण की आतापर्यंत 150च्या वर या आझाद मैदानाने या शिक्षकांची आंदोलनं बघितलेली आहेत। तरी देखील हे सरकार प्रत्येक वेळी चालढकल करत आहे। 14 ऑक्टोबर 2024 ला शासनाने निर्णय दिला आहे, शासन निर्णय निघाला आहे की वेतन अनुदानाचा पुढील टप्पा हा मान्य केला जाईल, परंतु वेतन अनुदान शासनाने अद्यापर्यंत त्यासाठी वेतनासाठी लागणारी जी तरतूद आहे तरतूद मात्र अद्यापर्यंत केली नाही। ही तरतूद शासनाच्या दृष्टीने जर आपण बघितलं तर एखादा राष्ट्रीय महामार्ग किंवा राज्य महामार्ग करायचा तर शासन 40,000 कोटींचा निधी हा दिवसात उभा करतं, परंतु या शिक्षकांच्या वेतनासाठी लागणारा एक 700 ते 800 कोटीचा निधी उभा करण्यासाठी या सरकारला एवढेच जड जाते की या पूर्ण महाराष्ट्राची शोकांती काय असं वाटतं। कारण फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये जर या ठिकाणी शिक्षकांना अशा प्रकारची वेळ येत असेल तर मला वाटतं हे या सरकारसाठी शोभनीय नाही। कारण आयुक्त सरकार हे सुरुवातीपासून सांगते की आम्ही गोरगरिबांचा, शिक्षकांचा, माता भगिनींचा विचार करणारं सरकार आहे, परंतु प्रत्यक्षात मात्र तसं होताना या सरकारकडून दिसत नाही। तरी देखील आपल्या माध्यमातून या सरकारमधील सर्व मंत्र्यांना, माननीय मुख्यमंत्री साहेब, माननीय उपमुख्यमंत्री साहेब, त्याचबरोबर माननीय शिक्षण मंत्री महोदय या सर्वांना माझी कळकळीची विनंती असणार आहे की आपल्याला विनंती आहे की आपण शिक्षणाचा अन्याय याच्या न्याय बाजूने विचार करावा आणि आम्हाला न्याय द्यावा एवढी विनंती आपल्या माध्यमातून या सरकारला। आज जर तुमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर पुढचं पाऊल काय असेल या संदर्भात? आम्ही या ठिकाणी उठणार नाही। जर शासनाने मागण्या मान्य नाही केला तर आम्ही रात्री सुद्धा आझाद मैदान सोडणार नाही, याच ठिकाणी बसून राहणार। जितके दिवस मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आझाद मैदानावर बसून राहणार, निश्चित बसून राहणार, उठणार नाही आम्ही। शासनाने कोणत्याही कायदा सुव्यवस्थेचा वापर करावा, दडपशाहीचा वापर करावा, आमच्यावरती कारवाई करावी, आम्ही त्याला समोर जायला तयार आहोत। आपण पाहतोय शिक्षक समन्वय संघाकडून आझाद मैदान येथे आंदोलन करण्यात येते आणि त्यांचं हे देखील म्हणणं आहे जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही आझाद मैदान सोडणार नाही। कोणतेही पाऊल उचललं तरीही जोपर्यंत आमच्या मागण्या ज्या आहेत त्या मान्य होत नाही तोपर्यंत ते आझाद मैदान सोडणार नाही। स्नेहा जाधव, न्यूज 18 लोकमत, आझाद मैदान।